राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेला जातोय। खरं तर ओबीसी समाजानं यापूर्वी अनेक वेळा आपली भूमिका सादर केलेली आहे। त्यामध्ये मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठल्याच परिस्थितीमध्ये याच्यापूर्वी विरोध नव्हता, याच्यापुढेही असणार नाही। परंतु मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्यायचं जे धोरण सरकार घेऊ पाहतंय त्याला मात्र यापूर्वी आम्ही सर्वांनी विरोध केलेला होता, यापुढच्याही काळात विरोध राहील। कुणबींच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जे ओरिजिनल कुणबी असतील, ज्यांचे सगळे वंशावळीनुसार सगळ्या जर गोष्टी जर सादर होत असतील तर त्यांनाही आरक्षण द्यायला आमची कोणाची हरकत असणार नाही। परंतु 2 सप्टेंबरला जो राज्य शासनानं आदेश पारित केलेला आहे त्यानुसार कदाचित कुणबीच्या माध्यमातून सगळाच मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट होण्याच्या जर काही हालचाली होत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल। त्या भावना शासनापर्यंत कळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही विटे शहरातील सर्व ओबीसी समाजातील सर्व प्रवर्गातील जातीचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो आहेत। प्रांत साहेबांना आत्ता आणि तहसीलदार साहेबांना आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे आणि आमची शासनाला आग्रहाची विनंती राहील की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं, त्याला आमची निश्चित मान्यता राहील। परंतु ओबीसी समाजामध्ये इतर कुणालाही जर त्यात घुसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ओबीसी समाज अत्यंत तीव्र स्वरूपात विरोध करेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।